महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपले हक्काचे न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, पर्यटन, अध्यात्म, शेती, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण, करिअर, इतिहास, शासन प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. वरस विहीरपैकी खरंबापाडा येथे कधी न आटणारी विहीर आहे. ती आज कोरडी पडली असून तेथील लोकांना पाण्याऐवजी गाळ पिवा लागतोय. चारम भरलेली विहीर ग्रामसेवक सरपंच यांनी संगनमत करून उपसा काढला. एकीकडे अनेक गावांना पाणी टंचाईचे प्रश्न उपस्थित असताना देखील विहीर उपसा काढून गाळ न काढता फक्त पाणी उपसणी केली. केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना ही कोणत्याही धरणातून राबवली जाते, परंतु तसे न करता ग्रामसेवक सरपंच यांनी संगनमत करून ती योजना विहीरमधून राबवण्याचा प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नातून नागरिकांना पाण्याऐवजी गाळ पिवा लागत आहे. एका हंडाभर पाण्यासाठी महिला वर्ग खूप कसरत करावी लागत आहे. एका महिन्यापासून पाण्याऐवजी गाळ पिवा लागत असून ग्रामसेवक सरपंच यांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. संबंधित घटनेची दखल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष बिरसा मुकणे यांनी घेतली. लवकरात लवकर सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन संघटनेने दिले. ग्रामपंचायतमध्ये खरंबापाडा या ठिकाणी गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी विहिरीचं काम झालेलं आहे, परंतु त्या विहिरीचं परिपूर्ण काम न झाल्यामुळे इथील नागरिकांना पाण्यासाठी खाली उतरावे लागत आहे. विहिरीमध्ये पाणी थोडाही नाही. विहिरीचं पूर्ण काम न झाल्यामुळे विहिरीमध्ये चिखल गाळा तसं असून विहिरीत गाळच काढला नाही, परंतु फक्त विहिरीची रिंग टाकण्यात आली. तर इथं कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाने लक्ष दिलेलं नाही. तर ग्रामसेवकाला मी असं सांगतो की तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन बघावे विहिरीचं काम कसं झालंय. पूर्ण त्याच्यामध्ये चिखल तसं आहे, तर तो चिखल लवकरात लवकर काढण्यात यावा आणि या खरंबापाड्याला पिण्यायोग्य पाणी लवकरात लवकर मिळावं ही एक मी त्यांना विनंती करतो. जर आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही या ग्रामपंचायतमध्ये खरंबापाड्यातील महिलांना घेऊन त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येईल. अर्धा काम टाकून गेल्यात आणि आमच्या विहिरीत खडूळ पाणी, विहिरीत प्यायला पाणी नाही. आम्ही खाली उतरून पाणी काढतो आणि गरम सेवकना येऊन नीट लक्ष द्यावा. आणि आम्हाला प्यायला पाणी नाही, खडूळ पाणी आहे आणि आम्हाला प्यायला पाणी गरम सेवकना लक्ष नाही टाकला तर आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आणि गरम पंचायतला तिथे करणार का आम्हाला प्यायला पाणी नाही, हांडे घेऊन जाणार घरी, येऊन तिथे मोर्चा काढणार. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच संबंधित कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांनी दिले आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी गोकुळ ढोरे, त्र्यंबकेश्वर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.